ओम श्री गणेशाय नमः। नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुष पूर्वज एनेदमखिलं जात्रं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेशति यत्र तत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात्परतर प्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णं प्रसीदतु। कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं य इदं कीर्तयेत् नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीगते। श्रीगणेशाय नमः। लक्ष्मीमणे हो मत्प्रियकरा देवादिदेवा दामोदरा तुम्ही विप्रसेवेचा सारा महिमावरा कधिला तो आता अधिक मासी निर्मळ कोणत्या दानाचे काय फळ ते सात्यंत विवरण सगळं मद सांगावे दयाळा ते ऐकून वैकुंठनाथ म्हणे गे प्रिय लोकानुग्रहार्थ तव प्रश्नाचे उत्तर समस्त सांगतो ऐके साक्षेपे जे कोणी अधिक मासात उत्तम सुपात्र विप्राप्रत यथाशक्ती हे मदान देतात त्यांचे मनोरथ सर्वप्रती सुपात्र विप्रा देतात सुवर्ण देवदास तोषतो अग्न जन्मवरी दारिद्र्य दारुण न बाधेची कदापि अधिक मासी देता गो प्रदान सकळ दुरिते निरसुन गोलोम संख्या सकल्पवास जाय वास होय ब्रह्मलोकी सर्वजनी अधिक मासात हेमादिदान द्यावे सतत तेने योग्य ब्रह्मलोक प्राप्त होईल जाण निश्चय जो भक्तिभावे अनुप्रमाण द्विजासी देता रजत दान त्याचे पितर संतोषीने मनोरथ पूर्ण करीतात ताम्र अथवा ताम्रपात्र सुपात्रासी देतो पवित्र तयासी रुद्राणी सहित त्रिनेत्र सर्वत्र सर्वद होतो पै पद्मनागादी रत्नदान देता महाभूमिपत्व येते हात मुक्तिकाचे दान देता भुक्तिमुक्ती लाभती कंबलदाने पापलोपिती वस्त्रदाने चंद्रसालोक्य लाभते औरणिक दान देता विप्राते भयनसदे सर्वही ज्या काळी जे महापकार त्या काली ते देता वस्त्राधिक स्वर्गाधिक नाना उत्तम लोक मिळतात ते निश्चय धान्य दान हे महादान मम प्रीत्यर्धन दिन श्रद्धा द्यावे विप्रा लागून सर्वार्थ साधन होय त्यांचे अन्नार्थी याते अन्न ओपिता जलार्थी याते जलदान देता अक्षय पुण्य येते हाता संशय सर्वदान नसेची जय श्रद्धा प्रभू विप्रा उपानदान अर्पितात ते यम यात्रे विनत्वरित स्वर्गी जातात सुखाने घृत किंवा घृतपात्र देता अक्षय सूर्य लोक हाता तिल पात्राचे दान करता लाभद सर्वदा रुद्रलोक वर्षभर पुरेल इतके धान्य वस्त्राभरणी संयुक्त दान घृताधिक रसासह वर्तमान अत्युत्तम घेऊन या आदिशिवास मज अर्जुनी मज सदारद्विजासी पूजनी या अधिक मासे द्वादशी दिनी विशेष दान देती जे मानव कृतकृत्य होती तेने विप्रे प्रिय पाण जाण सत्य त्या धान्य दानावरी पथ्य नसे कृत्य संसारी सशक्त किंवा असक्त जन स्वहे तेच्छू असेल त्याने कैशाही प्रयत्न श्रद्धेने घृतदान दिद्यासी घृतदानावरी श्रेष्ठ दान पृथ्वी माझी नाहीच दान सप्तधान्याचे करता दान सप्तश्लोक लाभत गोमूत्र रंग कृष्ण श्वेत हे तीन जातीचे तिळ समस्त मग किंवा सर्व देवाप्रत सदा अत्यंत आवडते म्हणून प्रिय तिल दान सद्भावे करता की जानदान अधिक मासी तो विशेष दान नित्य नियमाने करावे सत्सुवर्ण तिल दान करता अष्टसिद्धी होय सर्वदा अधिक मासी नित्यदान परता नियमनसे शुभकर घृत एलादी पदार्थ युक्त शुद्ध शर्करा बाकी निर्विध बालाप्त जन आनंदित ऐसे लाडू करून या ते अधिक मासी भगवत प्रीत्यर्थ स्नान करून विप्रासित तयासी साक्षात गोलोकनाथ प्रसन्न होय निश्चयी आणि नाना वस्तू निर्मित मधुर घृत पक्व मोदक सुंदर भगवत प्रीती अधिक मासा भितर विप्रालागी अर्पितो जो तयासी सर्व कार्य जगती निर्विघ्ने सिद्धी जाती तैसी शांती मोक्ष प्रती होते जाणे निश्चय इंद्रिय फार काय सांगो काही दानाहुनी श्रेष्ठ काही नाही आणि ते इतर कर्माहुनी पाही पृथ्वीठाई सुसाध्य असे म्हणून सर्वत्र जगती दानाची करावे जाणता निश्चिती दाने देवही वशवती मगनर तेथे कायसे दाने सुकीर्ती होय सर्वत्र दानेचे सुख इह परत्र दाने धान धान्य पुत्र पौत्र मिळते सुमित्र दानेची दाने सकळ वांछापूर्ती दानेची सर्व पापे लोपती दाने सकळ रोग निरसते चतुर्वर्ग प्राप्ती दानेच म्हणून प्रिय जगी मानवे सर्वदाही दान करावे आणि विशुद्ध अधिक मासी भावे नित्यदान द्यावे अवश्यचे कारण की मानवाप्रत अन्य कालावनी अधिक मासात सर्व दान जनित बल फल बहुत लाभते सकळ व्रते सकळ दाने सर्व जप होम देवार्चने आणि सर्व मास यावनी गुणे विशेष असे अधिक मास ज्यात स्नान व्रत दीपदान गोपूजन विप्रार्चना इत्यादी कवणे आहे प्रकारे पूर्ण जे हे व्रत करिता जे तयाचे सकळ पापराशी नाश पावती समोळेसी आणि यम तयांच्या दृष्टीसी न पडेची जाण निश्चय अधिक मास व्रतोत्पन्न जो दैदिप्यमान पुण्य कृष्ण तेने शुद्ध जन्मा पाप घ्नने सगळ जळून भस्म होतात सर्वेच्छय सर्वेश्वर अच्छुनी मानवास तैसा पुरुषोत्तम मास पावनसे पै विशेष तैसी तृणच काही असहस्र अश्वमेध यज्ञ की वाजपेय प्रमाण जरी त्रैलोक्य माझी महान पावन आहेत सत्यची तरी त्या महायज्ञा लागून अधिक मासाचे एक दिन त्याचे षोडशांश समान योग्यता जाण नसेची गंगा गया कांची पुष्कर रेवा महेशिवा कुरुक्षेत्र यमुना चंद्रभागाती पवित्र अस्ति
सर्वत्र क्षयतीर्थे परिते अधिक मासानं सम तेथे लागते बहुश्रम तेथे अनायास परम वैष्णव पद पावी जेता अधिक मासेचे करते स्नान तई जन्मफळ मिळविले पूर्ण या परी सर्व गुण संपन्न नसे आण काहीच येथे धरणे उपोषण व्रत पुरुषोत्तमा प्रतिपूजित ते होवणी पाप निर्मुक्त वैकुंठ सतत बसतात अधिक मास व्रता समान त्रिजगी नाही काही पावन ज्ञाने आचरिता पूर्ण चंद्रवग्र फळ लाभते जो बरी नाही अधिक मास प्राप्ती तो बरी मिथनी पापे गर्जती यम यात नाही तशी तो बरी ख्याती विरवतसे सुभूमी सबिरता बिजतस्य असंख्य होय सहज किंवा अमृतमल्ली सतेजा असंख्या विस्तरे विस्तारे की लाभिता दुर्वांकुर एक वेगतयाच अनेक तैसे अधिक मास जे अलौकिक पुण्य सकळिक वाढते म्हणून सकळी सर्व भावे अधिक मास व्रत आचरावे असे सांगता श्री माधवे लक्ष्मी तयाते विनविता अहो देवा अधिक मास व्रत यथाशक्ती भावे आचरता कैसे काय फळे हातात म्हणजे तत्वता सांगिजे ते ऐकून चक्रपाणी लक्ष्मणे हे सिंधू नंदिनी येतदर्थ तुझ लागुने पूर्वी इतिहास सांगतो पूर्वी अरुंधती आणि गिरीसुद्धा यांचा संवाद चालला असता गिरिजेला की वसिष्ठकांता जोडणी हस्ता विनविता म्हणे उमे सर्व मासातील व्रते तुवा कधी सकळ आता अधिक मास निर्मळ काय करावे सांगिजे ऐसे ऐकून या पार्वती मग हे साध्वी अरुंधती अधिक मास व्रताचे तुझप्रती व्रत सांगते ऐकपा एकदा मी प्रति सहित बसले असता आनंदात मन माता ये मेणा येऊन मज प्रत स्नेह बोलू लागले अगे बाळे तू मज पासुरी उत्पन्न झाले असणे स्वकीय प्रमाणे त्रिभुवनी विख्यात झाले असे आणि तुझे योगे हे चराचर विख्यात झाले साचार परी मत प्रीती असून तुझ बरा मज तिळ मात्र लाभ नाही तो सर्व प्रसिद्ध त्रिजगती माझी हो तू ग्रहाख्याती तुझे नाम सर्व जनगाती माझी न जाणे कोणीच जेथे कोठे तू राहसी तेथे ब्रह्मादी समिती तुझी मी पावले मास्तानासी तरी कोणी मजसी बोलना मास पक्ष सर्वे आणि दिन तव प्रति व्यापले संपूर्ण सर्व काळ सुप्रती जाण तव पूजन करतात परी मम मस्तकी कोणी ही कदा न घालती पुष्प एकही तरी त्वन माता मी जगठाय असुनी काय उपयोग वर्षे आचे 360 दिन तव प्रति केले व्यापन मदर्थन अर्ध घटी प्रमाण काय हे मोठे मदभाग्य पार्वती म्हणे अरुंधती ऐसी मातेची ऐकुणी भारती किंचित हासून तिच्या प्रति बोलले वचन ऐक बाई अगे माते मेणके जमदसी बो ऐसे बो लावणी का बोलसी यदि विबारामासी मज अर्षी पूजितात तरी धार्मिक देशा अधिक मासात मज देशी कोणी नाही पूजत अन्य सर्व क्रिया ही तेथ डाकीचे सकळही यास्तव माते मी अधिक मासे व्रत करुणी पूजन तुझसी ऐसे बोलणे पुढे त्यासी व्रत दियसी पूजले ऐसे शिवायचे वचन ऐकून अरुंधती म्हणे की कल्याणी ते तत्कृत मत व्रत लागुनी कृपा करून सांगवा अत्यंत धार्मिक अधिक मास तो न व्हावा कदापि व सपरी तेथेचे नियम विशेष विवरण म्हणजे सांगतो ऐसा अरुंधतीची वाणी ऐकून श्री भवानी म्हणे की ऋषीपत्नी साधणी उत्तम विणविणी केली तरी प्रति अधिक मासीचे व्रत करावे त्यात सांगते यथार्थ मी मेणा मातेच्या ख्यात हा मास देणे अर्पिला अधिक मास शुक्ल तृतीया दिनी शुक्ल वस्त्र परिधान करुणी गुरुच्या आज्ञे पूर्वान्य व्रत नियम घ्यायचे मग सुशोभित शुद्धस्थानी पवित्र पालाशिकाष्टासने दत्तर फळे 5 ठेवून देवता स्थापन कीजे नानालंकारी पंडित अति पतिपुत्रासह गजावृती तैसे बसले मेण्याची मूर्ती मेणाने सुंदर करुणी अति 5 गौरी सह वर्तमान त्या पालाशिकाष्टासने ठेवून अभिप्रवचन यथाविधान प्रतिष्ठापन करावे पाध्यार गंध पुष्पातिका उपचार अर्पावे सकाळी निरांजन दीपाने यथाशक्ती उजळावे वित्तशाठ्ठे विणा प्राप्त भावे अर्पावे नाना पदार्थ मास पर्यंत अखंड एक दीप स्थापावा सखय अधिक मास पूर्ण होत तो बरी की जैसे पूजन आणि एक भक्त व्रताचरण प्रतिदिन जाण करावे परी नसेल देही शक्ती तर देखीच्या आधी अंती तेने शक्तीहीनासी निश्चिती संपूर्ण फळ लाभते ऐसे रीते व्रत आचरण अंती करावे उद्यापने मेणीची सुवर्ण मूर्ती करून यथाविधान पूजावे मग पुरोहित ब्राह्मणासी पूजन सुवर्ण व उपचारासी ते मेणीची स्वर्ण मूर्ती दान कीजे यथाविधीने मग पाद्यार्घ्यादी उपचार नानावस्त्रे अलंकार इत्यादिकाने बहुसादर 5 विप्रावर पूजावे आणि सदार बहु विप्राप्रती भोजन घाली यथाशक्ती ऐसे करिता व्रताची पूर्ती यथासांग होत असे अर्णते की या व्रताप्रती अधिक मासेच्या आचरित त्यासे सुख सौभाग्य संधीच्या अखंड निश्चिती लाभते हे मेनाव्रताती पावन आमचा आनंददायक पूर्ण म्हणून सर्व साक्षेपे करून अधिक मासे आचरावे ऐसे गौरी अरुंधती प्रत सांगते झाली मेनाव्रत त्याची इंद्रिय म्या समसा तुझा लागी वर्णिले ऐसे बोलणे घर सावळा अन्य काय कथा सांगू लागला ते परम सोजबळा पुढच्या प्रसंगी वर्णिजेल इति अधिश्री अधिक मास महात्म्य सार बृहन् नारदीय पद्माधार सज्जन श्रुत ऐकत चतुर्विंशतमोऽध्याय गुडः श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु।